जास्तीची घाई केली त्या ठिकाणी 2 विकेट आल्या. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तिथून सुरुवात तर जबरदस्त केली होती परंतु शेवट त्या ठिकाणी गोड केला गोलंदाजाने. या ठिकाणी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे एक दर्जेदार व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतीजी सकपाळ सर यांचं या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण पाहतोय एक अनेक दिग्गज मान्यवर मंडळी त्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला सातत्यपूर्ण गेली 5 पर्व या स्पर्धेला राहताना आपण पाहायला मिळतंय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत दर्जेदार असे दिग्गज मान्यवर मंडळी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी संतोष येताना पाहायला मिळतात. षटक नंबर 2. पहिल्या षटकामध्ये तर 10 आल्या 2 विकेट आल्या. आता दुसरं षटक जिथे पाहायला मिळतंय. ओहो हो या वेळेला अगदी आपण पाहिलं पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय ना पहिला बॉल डॉट बॉल आलाय आणि विकेट देखील आली आहे. पहिल्या बॉल मध्ये संतोषांना त्या ठिकाणी विकेट मिळाली आहे. तिसरी विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आपण पाहतोय झी क्रिक या YouTube वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह चित्रीकरण जिथे आपल्याला पाहायला मिळते क्लिअरिटी विथ क्वालिटी. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय ना कालच्या दिवसात 2 ऑपरेटिंगच्या भूमिकेत विनायक आणि सागर यांना देखील आपण पाहिलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दीपक दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. षटक नंबर अगदी आपण पाहिलं. दुसरा षटकाचा खेळ. धावा थांबल्या. धावा काही बनत नाही आहेत. सुरुवातीला पहिल्या 3 बॉल मध्ये बनल्या होत्या परंतु तदनंतरच्या 3 बॉल मध्ये ना विकेट येताना पाहायला मिळाला. ओहो हो या वेळेला आणखीन एक त्या ठिकाणी डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात तुम्हाला किती बॉल खेळायला मिळाले तदनंतर तुम्ही कसे खेळलात इथून मात्र या गोलंदाजीमधून कळून चुकतंय. डॉट बॉल येत आहेत. बॉल डॉट येत आहेत. धावा बनत नाही आहेत. पॉवर प्लेच्या सुरुवातीलाच आहेत ना हात खोलण्याची संधी जबरदस्त घेतली परंतु तदनंतर फटके मात्र फसताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा दिशा इन बॉल. पंच आमच्याकडे येत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केलाय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलने एक धाव ऍड होईल. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात 1-1-11. 11 धावा स्कोर कार्ड वरती बनतात. सकाळच्या सत्रात अनेक खेळाडू वर्गांचं आगमन होतं. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. ओहो हो या वेळेला तिसरा देखील बॉल डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी होते सकाळच्या सत्रात. पहिल्या बॉल मध्ये विकेट. दुसरा बॉल डॉट बॉल. तिसरा बॉल देखील डॉट बॉल. या स्टाईलने जर गोलंदाजी केली ना क्षेत्ररक्षण करणारा संघ आता सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी टीम वरती घायल होताना पाहायला मिळतोय. या बेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं थोडेसे फंबल झाले. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. चौथ्या बॉल मध्ये चौथा चौकार येताना तिथे पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल झी क्रिक या YouTube वाहिनीवरती. पहिले 3 बॉल डॉट आले. चौथ्या बॉल मध्ये 4 धावा म्हणजे स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 15 धावा. निश्चित एक व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाला होता जिथे अगदी आजच्या दिवसात अनेक आकर्षक भेटवस्तू खेळाडू वर्गांना असतील परंतु तसा ना तुम्हाला परफॉर्मन्स देखील करावा लागेल क्रीडानगरीच्या आतमध्ये. स्क्वेअर बॉल त्या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. पुन्हा एकदा एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल. धावा म्हणला स्कोर कार्ड वरती तब्बल 16 धावा.
पुन्हा एकदा संतोष. ओहो हो, या बेला त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. एका बॉल मध्ये जर तुम्ही 4 धावा काढताय तर नंतर काही बॉल तुम्ही डॉट बॉल करताय ना तर त्या चौकाराला काही अर्थ राहत नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये येता, मैदानाच्या आतमध्ये खेळता, बॅटमधून धावा येतात, काही वेळेला येत नाहीत, परंतु ना धावांचं धावफलक हे पुढे ठेवणं हे फलंदाजावरती संपूर्ण असतं. यावेळेला पुन्हा एकदा गली रिजन मध्ये बॉल वेगाने आउटफील्ड फास्ट. त्या ठिकाणी बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 20 धावा. हॅलो, चला यानंतर ही इनिंग कंप्लीट झाली ना की लगेच टॉस साठी रेडी राहायचंय. फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वर 11 या डावाचा ब्रेक झाला की लगेचच आपण दोन्ही टीमचा कर्णधार आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजीसाठी आनंद सावंत. षटक नंबर 3. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, त्याच्यावरती वार, बॉल गेलाय बाहेर बाउंड्री लाईनचा. 6 धावा. पहिल्या बॉल मध्ये त्या ठिकाणी काय स्वागत केलंय गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत पहिल्याच बॉल मध्ये जबरदस्त षटकार त्या ठिकाणी ठोकलाय. योगेश पवारच्या बॅट मधून सकाळच्या सत्रातील पहिला षटकार जिथे पाहायला मिळाला. दुसरा बॉल. ओहो हो, या बेला कट करण्याचा प्रयत्न होता पण आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. स्क्वेअर बॉल दंडित करतायत. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती डबल 27 धावा. 27 रन ऑन अ बोट. दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटला ढकललाय बॉल. तिथून मात्र खेळ खल्ला झालाय. पहिल्या बॉल मध्ये षटकार आला परंतु दुसऱ्या बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं ना त्या ठिकाणी योगेश पवार यांची पॉवर मात्र त्या ठिकाणी संपली आहे. विकेट नंबर 4 त्या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. भरत आता परत आलाय. इथे पाहायला मिळतोय 4 विकेट गेल्या. धावा बनला स्कोर कार्ड वरती 27. पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला. तदनंतर हलक्या हाताने पॉइंट वरती ढकलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. तो प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. धावा त्या ठिकाणी थांबल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 आल्या होत्या. तिसऱ्या षटकातल्या काही बॉल मध्ये ना 27 बनल्यात. सकाळचं सत्र. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. तिथे डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल मध्ये षटकार खाल्ल्यानंतर देखील आहे ना एक जबरदस्त कमबॅक आता गोलंदाजी एंड कडून होताना पाहायला मिळतोय. आनंद सावंत षटक नंबर 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय परंतु त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण पैकी देखील चूक त्या ठिकाणी पाहायला मिळते नॉन सेकंडला. अनेक प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रात ज्यांना इथे येणं पॉसिबल झालं नाहीये ते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही सहर्षार्थिक स्वागत. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आजच्या या दिवसात स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतील. ओहो हो, गती परिवर्तन या वेळेला त्या ठिकाणी 2 तर आल्या. तिसरा प्रयत्न तिथे फसलाय. खेळाडू मात्र बाद. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. विकेट नंबर 5 त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते.
एका मागोमाग एक लाईनच लागली आहे फलंदाजांची. सर या ठिकाणी रन नाही आहे का? कारण का सेकंड रनला ओके एक रन. नवीन फलंदाज सागर 9 सेकंडला. ओहो हो या वेळेला देखील डॉट बॉल आलाय म्हणजे 3 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिथे विकेट आल्या तब्बल 5. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 29 धावा. आता येणारा शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक यानंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आहे ना 3 बॉल मध्ये 10 आल्या होत्या. तदनंतर गोलंदाजांचा कडा मारा जिथे पाहायला मिळाला बॉलिंग एंड कडून. दर्जेदार क्रीडांगण दर्जेदार क्रीडा नगरी जिथे आपण पाहतोय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील नवी मुंबईचं एक दर्जेदार आणि सुसज्ज क्रीडांगण आणि या विभागातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने असणारी ही क्रीडा नगरी सातत्यपूर्ण अगदी प्रत्येक मराठी माणसाला आगरी कोळी बांधवांना न्याय देणारं हे हक्काचं असं व्यक्तिमत्व स्वर्गीय दिबा पाटील साहेब. आणि त्यांच्या संकल्पनेतून अगदी आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना एक उत्तम दर्जाचा प्लॅटफॉर्म देखील मिळालाय. त्यांचे देखील आभार मानायला हवेत त्यांच्या परिवाराचे. गोलंदाजीसाठी रोहित टावखुरा गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळतोय. या बेला पुन्हा एकदा गली रिजन मध्ये बॉल 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे वेगाने बॉल बाहेर चाललाय आउटफील्ड फास्ट बॉल जाईल 4 चौकार. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 33 रन्स 33 धावा. पहिल्याच बॉल मध्ये जबरदस्त सुरुवात. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल त्या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल आलाय जिथे अगदी आपण पाहिलं ना फोटो सेशन चालू आहे. काही खेळाडू आहेत ना जणू काही टुरिस्ट विजावरती आलेत की काय असंच वाटतंय. ज्या पद्धतीने ते फोटो सेशन करतायत ज्या पद्धतीने फोटो काढतायत त्यांची स्टाईल त्यांची ऍक्शन त्यांची गॉगल त्यांचा कॅप प्रत्येक गोष्ट आहे ना ही ब्रँडेडच राहतीये. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा उडवण्याची संधी मिस समिंग शोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट. निम्मा संघ डगआउट्स मध्ये जिथे पाहायला मिळतोय सागर देखील त्या ठिकाणी बाद झालाय. गणेश आणि परफेक्ट त्या ठिकाणी झेल टिपलाय. आजचा दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा सुपर संडेचा सुपर डुपर थरार इथे लढताना रंगताना खेळताना पाहताना बघताना ऐकताना आपल्याला पाहायला मिळेल. तो देखील YouTube लाईव्हच्या माध्यमातून जिथे आपण पाहतोय या सकाळच्या सत्रातला आनंद घेतोय. नवीन फलंदाज सौरभ दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वरी 11 आपण टॉस साठी रेडी राहायचंय. हे षटक संपलं की लगेच टॉस साठी यायचंय. ओहो हो या वेळेला बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. फटका त्या ठिकाणी फसलाय.
अगदी आपण पाहिलं ना तर डॉट बॉल येतोय. धावा बनला स्कोर कार्ड वरती 34 धावा, 34 रन ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल, पुन्हा एकदा त्या ठिकाणी धावा मात्र येताना पाहायला मिळत नाहीयेत. पाय जरी चौकार षटकार येत असेल ना तरी एक आणि दोन धावा देखील या क्रिकेटमध्ये फार बनू शकतात. म्हणतात ना क्रिकेटमधली कोणती धाव कदापि विजयाची हमी देत नसते. तुम्ही शेवटपर्यंत लढायचं आहे, तुम्ही शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. पुन्हा एकदा तिथून मात्र स्क्वेअर बॉल व्हाईट +1 म्हणजे धावा मिळतील त्या ठिकाणी 2. आता धावा बनल्या तब्बल 36 रन स्कोर कार्ड वरती बनताना पाहायला मिळतात. झी क्रिकच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना आपण त्यांना देखील पाहतोय. आपण देखील झी क्रिक वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का येणाऱ्या आगामी कालावधीमधल्या स्पर्धा त्या देखील आपल्याला झी क्रिकच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ओहो हो, या वेळेला तिथे चॉप करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल येतोय. या षटकात आहे ना कामगिरी कमी आणि डॉट बॉल जास्तीचेच तिथे पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण रेडी राहायचंय. दिवस दुसरा इथे फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वर 11 यानंतर कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या टॉस केला जाईल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. पहिल्या डावाला इथे विश्रांती येते. धावा बनल्या तब्बल 36 धावा बनल्यात. 37 धावा इथे बनवायच्या आहेत. धावांची आवश्यकता. तर चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या दोन्ही टीमचे कर्णधार फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वर 11 आपण या लवकरात लवकर टॉस करणार आहोत. आपण पंचांपर्यंत बॉल देखील पोहोचवायचा आहे. हॅलो, चल लास्ट अँड फायनल कॉल. ईश्वर 11 टीमचे कर्णधार फ्रेंड्स फायटर टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेत. ईश्वरी 11 टीमचे कर्णधार आपण या जिथे आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. आणि त्या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय माननीय सन्माननीय आणि ज्यांच्या संकल्पनेतून अगदी आपण पाहिलं ना गेली 5 पर्व जो या खेळाडू वर्गाने उत्तम दर्जाचा प्लॅटफॉर्म मिळालाय ना त्याबद्दल देखील सतीशजी सकपाळ साहेबांचा आभार मानायला हरकत नाहीये. आणि त्यांच्या सहकार्यामुळे या क्रीडा स्पर्धा, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व तालुका पाटण, जिल्हा सातारा या विभागामधून बिलॉंग करून या मुंबई सारख्या इतक्या मोठ्या शहरात आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा ठसा उमटवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आणि आज ते सतीशजी सकपाळ साहेबांनी यांना या क्रीडा नगरीच्या माध्यमातून करून दाखवलंय की आपण देखील कोणत्याही कार्यामध्ये कधीच कमी पडू शकत नाहीये. आणि त्यांच्याच हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत.
पुढील सामना जिथे पाहायला मिळेल मॅच नंबर 1 आजच्या दिवसातील. हॅलो, चला सामना लवकर स्टार्ट करून घ्या. 20 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. ओहो हो, यावेळेला पहिला बॉल. अगदी आपण पाहिलं ना, गत वर्षीच्या SPL चे मॅन ऑफ द सिरीजचे खेळाडू नवनाथ पवार एका बाजूला स्ट्राईक वरती पाहायला मिळतात, तर नॉन स्ट्राईक एंडला साहिल कदम. ऋषी पवार गोलंदाजीसाठी साहिल कदम. दुसरा बॉल. ओहो हो, यावेळेला तिथे दुसऱ्याच बॉल वरती नवनाथ पवार पॉवर पाहायला मिळते. पवारांच्या बॅट मधून 6 धावा. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. स्टेप आउट केलं, सफल झाले, तदनंतर फटका खेळला. सकाळचा चहा नाश्ता केल्यानंतर, वडापावचा आस्वाद घेतल्यानंतर काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी खेळलाय नवनाथ पवार यांच्या बॅट मधून. 6 धावा. तिसरा बॉल. ओहो हो, तिसरा बॉल. दिशाहीन चेंडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अगदी पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, त्याचबरोबर सिक्सर किंग, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज त्यांच्यासाठी आहे ना आकर्षक भेटवस्तू देखील आहेत. म्हणजे आज तुम्ही क्रिकेट खेळता खेळता आपल्या घरी आकर्षक भेटवस्तू देखील घेऊन जाऊ शकता आणि आपल्या घरच्यांना देखील खुश करू शकता. यावेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. ऋषी पवार त्याच्याही बॅट मधून 6 धावा. एकच वार सारेच गार. नाव त्याचं ऋषी पवार. षटकार. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वरी 11. मी सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सतीजी सपकाळ साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. मुख्य व्यासपीठावरती लेफ्ट साईडला डाव्या बाजूला आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे टॉस करणार आहोत आणि दोन्ही टीमचे कर्णधार देखील सज्ज आहेत. ईश्वरी 11 आणि फ्रेंड्स फायटर्स या दोन टीम दरम्यान आणखीन एक बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जिथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी गली रिझन मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. अगदी डॉट बॉल आलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 13 धावा. षटक नंबर पाहायला मिळत आहे ते पहिलं. बनवायच्या 37, बनल्या 13. यावेळेला हेलिकॉप्टर शोक तिथे पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. पहिल्या षटकात आहे ना साहिल कदमचा सकाळच्या सत्रात काय जबरदस्त समाचार त्या ठिकाणी घेतलाय. पहिल्या 6 बॉल मध्ये तब्बल 19 धावा त्या ठिकाणी आल्यात. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय. सतीजी सकपा साहेब यांच्या हस्ते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. टॉस केला जातोय. ईश्वर 11 या टीमने टॉस जिंकलाय. हे निर्णय लगेचच येईल. संघ मला काय आहेत सागर मिसाळ आणि मारुती पवार यांचा संघ. ईश्वर 11 निर्णय काय आहे तेच कळवा. क्षेत्ररक्षण निर्णय. तर प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रित केलंय. फ्रेंड्स फायटर्स या टीमला
फलंदाजीसाठी. आणि दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू जसं सामना चालू होईल तसं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येईल या गोष्टीकडे देखील मी लक्ष वेधेन. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने ड्राईव्ह केलेला बॉल, तिथे डॉट बॉल आलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात आहे ना, पॉवर प्लेचा खडपूस त्या ठिकाणी समाचार घेतला गेला. दर्जेदार क्रीडांगण, दर्जेदार मैदान, दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं SPL 2026 आजचा दिवस दुसरा, अंतिम आणि निर्णायक. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वन बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय. तद्वर धाव मिळेल 1 धावा बनला स्कोर कार्ड वरती. तब्बल 20 धावा, अजूनही 17 धावांची आवश्यकता. त्या 17 धावा आहेत ना याच षटकात केल्या जातात का? एका बाजूला ऋषी पवार आणि त्यांच्या साथीला नवनाथ पवार, पवार पॉवर तिथे पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी त्या ठिकाणी. वन बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या दिशेने, चौकार. चार धावा त्या ठिकाणी आल्यात, म्हणजे स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 24 रन्स of 0 wicket after complete 1 over. Now second over in progress. दुसरा षटकाचा खेळ जिथे पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 24 बनल्यात, 37 करायचे आहेत. यावेळेला आणखीन एक उडवलाय, पाठवलाय, ठोकून दिलाय, थेट आउट ऑफ दी पार्क. म्हणजे आता धावा बनल्यात 30, करायच्यात फक्त 7 धावा. गोलंदाजांना आहे ना फलंदाज आता सकाळच्या सत्रात तोडफोड प्रत्युत्तर देत आहेत. जो तो येतोय तो चौकार षटकार ठोकतोय, आक्रमण चढवतोय. 30 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात, 7 ची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि हो यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 6 धावा. आता धावा बनल्यात पहिल्या 2 षटक समाप्तीनंतर. 12 बॉल मध्ये 36 धावा. गोलंदाजांना अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आहे ना फलंदाजांनी चारी मुंड्या चित केलंय. पहिल्या 12 बॉल मध्ये जिथे पाहायला मिळत आहेत 36 धावा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल पंच खास महाड रायगड मधून दाखल होताना पाहायला मिळतात. डान्सिंग अंपरच्या भूमिकेत अगदी आपण त्यांना पाहणार आहोत. प्रदीपजी शिंदे सर. प्रदीपजी शिंदे सर आहेत ना रायगड मध्ये कमी आणि साताऱ्यामध्ये जास्तीचे पाहायला मिळतात. पाटण व पाटणकरांचं असणारं प्रेम, पाटणकरांना असणारं त्यांचं वेड हे जणू काही वेगळंच आहे. त्यांची अर्धी भावकीच आहे. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं मयूर सर त्यांच्या साथीला देखील पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं ना तर बाबासो निकम यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल तिथे अगदी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल मध्ये विकेट, एका धावेची आवश्यकता. एका धावेची अजूनही आवश्यकता. तर यानंतर पुढचा सामना फ्रेंड्स फायटर्स आणि ईश्वर 11 आपण देखील तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आणखीन एक जबरदस्त मुकाबला जिथे पाहायला मिळेल. आणि आजच्या दुसऱ्या दिवसात अनेक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. नवीन खेळाडू गणेश मानसिंग, एका धावेची आवश्यकता. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा एक सिनियर खेळाडू, त्याच्या बॅट मधून तिथून मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. गणेश मानसिंग याच्या बॅट मधून 4 धावा. सामना फिनिशिंग ऑन दी स्टाईल. आणि हा सामना त्या ठिकाणी जिंकलाय